तर ग्लायसिन पेक्षा कोणताही दुसरा सिंपल होऊ शकत नाही, ते आपण पाहिलं. त्यानंतर जर मिथाईल जर रिप्लेस केला तर ॲलेनाइन बनतो, आणि जर हायड्रॉक्सी मिथाईल जर रिप्लेस केला तर सेरीन हा बनतो. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. 3 अमिनो ऍसिड तुम्हाला विसरायचे आहे. म्हणजे मला सांगा, इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला? हो सर. तर 3 अमिनो ऍसिड अगोदर मी शिकवतो, नंतर आपण एनसीईआरटी रेडी करू. ते बघा, ते सांगितलं की द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमिनो ऍसिड्स आर एसेन्शियली ऑफ दी अमायनो ग्रुप मुळे असतात, कार्बोक्सिल ग्रुप मुळे असतात, आणि आर ग्रुप मध्ये. हे तिन्ही ग्रुप मुळे काय होतात, आपल्या अमिनो ऍसिडच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज येतात. आता थोडस आपण पुढे जातो. जे आपले 20 अमिनो ऍसिड आहेत बरोबर, त्यापैकी 10 असे अमिनो ऍसिड असतात जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज केलेच जात नाही. मग कुठून येतात ते आपल्या बॉडीमध्ये? ते आपल्या बॉडीमध्ये येतात बिकॉज ऑफ डाएट. आपण जे अन्न खातो ना, त्या डाएट थ्रो ते आपल्या बॉडीमध्ये येतात. हे बघा, जे आपल्या बॉडीमध्ये बनले जात नाही ना, पण ते आपल्याला गरजेचे आहेत, त्यामुळे त्या अमिनो ऍसिडला म्हटलं तर एसेन्शियल अमिनो ऍसिड्स. हा, हे खूप गरजेचे अमिनो ऍसिड आहेत. का? कारण ते आपल्या बॉडीत बनवले जात नाही, म्हणजे आपल्याला घेण्याची गरज आहे. गरज आहे, ते इसेन्शियल आहेत. इथपर्यंत कळालं का पॉईंट तुम्हाला? 20 पैकी 10 अमिनो ऍसिड बॉडीत बनले जात नाही, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? इसेन्शियल अमिनो ऍसिड असं म्हणतो. त्याची आपल्याला गरज आहे डाएट थ्रू घेण्याची. क्लिअर? येस सर. येस सर. आता तुम्ही काय करा, जे एक्झाम्पल आहेत ना, ते एक्झाम्पल रीड करायचं. फिनाइल ॲलेनाइन, मिथायोनाइन, व्हॅलिन ट्रिप्टोफॅन, आर्जिनाइन, थ्रिओनाइन, हिस्टिडाइन, आयसोल्युसिन, ल्युसिन, लायसिन. ऍक्च्युली मी याच्यावरती एक सॉन्ग बनवलं होतं, मी तुम्हाला त्यासाठी दाखवतो. फिनाइल ॲलेनाइन, मिथायोनाइन, व्हॅलिन ट्रिप्टोफॅन, आर्जिनाइन, थ्रिओनाइन, हिस्टिडाइन, ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसिन, ओल्युसिन, लायसिन, ट्रिप्टोफॅन, फिनाइल ॲलेनाइन, मिथायोनाइन, व्हॅलिन ट्रिप्टोफॅन, आर्जिनाइन, थ्रिओनाइन, हिस्टिडाइन, ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसिन, ओल्युसिन, लायसिन, ट्रिप्टोफॅन. अशा पद्धतीने मी क्लासमध्ये विद्यार्थ्यांकडून पाठ करून घ्यायचो. आता मी काय करतो, तुम्हाला याच्याऐवजी एक सिंपल एक ट्रिक देतो. ठीक आहे, तर ट्रिक थ्रो आपण काय करू, ध्यानामध्ये ठेवू. जस्ट गिव यू ट्रिक. यस, ते ट्रिक जे आहे ना, ते तुम्ही कुठेतरी लिहून घ्या. ठीक आहे, ते ट्रिक जे आहे ते तुम्ही राईट समवेअर हिअर ओनली. ठीक आहे, राईट हिअर. तर ट्रिक आहे, ट्राय धिस. ट्राय धिस, VIP, ट्राय धिस VIP. ही ट्रिक जी आहे ना, ती ध्यानात ठेवा बरं. खूपच खूपच इम्पॉर्टंट आहे. का माहिती आहे? कारण ही एकदम विचार करून बनवलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये ट्राय वरून बघा, मला सांगा, ट्राय वरून तुम्हाला इथं कोणी काही दिसतंय का? ट्राय वरून कोण आहे? ट्रिप्टोफॅन. Yes, very good. ट्रिप्टोफॅन. चला मग मी इथं ट्रिप्टोफॅन लिहितो. ट्रिप्टोफॅन. ओके. त्याच्यानंतर धिस वरून असा एखादा आहे का त्याचं सुरुवात TH पासून होती? थ्रिओनाइन. येस, व्हेरी गुड. 309. 309. तर लिहितो 309. ठीक आहे. असं कोणी आहे का ज्याची सुरुवात B पासून होती? व्हॅलिन. 9. व्हेरी गुड. I.
Isolation. Yes, isolation. P. P आहे का कोणी? Phenylalanine. Phenylalanine. येस, फिनाइल आले नाही. यम. Methionine. येस, मिथिओनाइन. ए. Arginine. आर्जिनिन. Arginine. येस. यल. ल्युसिन. यल. लायसिन. क्लिअर सगळ्यांना? हो सर. Yes, sir. आता जर तुम्हाला 20 पैकी हे जर 10 इसेन्शियल जर ध्यानात राहिले आणि जर तुम्हाला 20 चे 20 अमायनो ऍसिड दिले, टोटल तुम्हाला 20 अमायनो ऍसिड दिले आणि तुम्हाला सांगितलं की यापैकी इसेन्शियल किती आहेत, नॉन इसेन्शियल किती आहेत, आपल्याला माहिती आहे 10-10च आहेत. पण जर सपोज जर 15 दिलेत आणि 15 पैकी जर विचारलं की यापैकी इसेन्शियल कॅल्क्युलेट करा, तर तुम्हाला हीच ट्रिक यूज करायची आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? Yes sir. Sir. आणि जर कधी जर टाइम जर भेटला तर गाणं म्हणत राहा. फिनाइल ॲलेनाइन मिथिओनाइन व्हॅलिन ट्रिप्टोफॅन आर्जिनाइन थ्रिओनाइन हिस्टिडाइन ट्रिप्टोफॅन. एकदम म्हणजे दोनदा तीनदा जर बोललं ना ऍक्च्युली पाठ होऊन जातं. सिम्पल आहे. फिनाइल ॲलेनाइन मिथिओनाइन व्हॅलिन सर ट्रिप्टोफॅन. त्या ट्रिक मध्ये हिस्टिडाइन नाही आला ना? कशामध्ये? त्या ट्रिक मध्ये हिस्टिडाइन नाही आला ना? हा, हिस्टिडाइन. येस. आता टोटल बघा किती झाले आपले. 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. हा, हिस्टिडाइन एक राहिलेला आहे आपल्याला. सो त्या हिस्टिडाइन मध्ये इथेच आपण एक टाकून ठेवू. ट्राय दिस. त्याच्यामध्ये ना धिस वरून तुम्हाला हे ध्यानात ठेवायचंय. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं माहितीये का, इथे तुम्ही पाहू शकता हा जो TH आहे ना, TH मधला हा जो H आहे ना, हा H कॉमन आहे. ठीक आहे, H कॉमन आहे. कॉमन म्हणजे TH फॉर थ्रिओनाइन आणि HI फॉर हिस्टिडाइन. थँक्यू गौरी फॉर टेलिंग. कळलं का सगळ्यांना? हो सर. सर तेजलनी सांगितलं होतं. अच्छा, तेजलने सांगितलं. ओके ओके, ठीक आहे. ते मला ना आवाज कळत नाही, पण आफ्टर स्लोली आय विल अंडरस्टँड. ओके. सो ट्रिक आवडली का तुम्हाला? हो सर. ओके, Yes, sir. मग लाईक शेअर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला. ठीक आहे. ऍक्च्युली तसं आपल्याला काही हा नाही काय म्हणतात त्याला, लाईक शेअर सबस्क्राईब मी फक्त जस्ट कॉमेडीसाठी बोलत असतो विद्यार्थ्यांसोबत. आणि ऍक्च्युली कसं व्हायचं माहिती का अगोदर, मी जेव्हा क्लास घ्यायचो ना मुलांचा, म्हणजे 5 वर्षापूर्वीची गोष्ट होती नाही का. 5 वर्षापूर्वी मी जेव्हा असं क्लासमध्ये जायचो ना, फर्स्ट टाइम एकदा क्लासमध्ये गेलो, त्यावेळेस त्या क्लासमध्ये ऑलरेडी विजय सर होते, जॉईंट होते ते 5 वर्ष. ध्रुवा अकॅडमीची गोष्ट होती, विजय सर त्या ठिकाणी ऑलरेडी जॉईन होते. तर मी तिथे जस्ट केलो असं क्लास देण्यासाठी, आणि मी सगळ्यात यंग होतो. अराउंड आय थिंक जस्ट आय माइट बी ऑफ 21 इयर्सचा असेल मी त्यावेळेस. 21 इयर्स. त्यावेळेस मी असं क्लासमध्ये गेलो. मग मुलं काय म्हणायचे, मुलं काही म्हटलेच नाही. मी क्लासमध्ये गेलोय, मी क्लासमध्ये आलोय, बोर्ड समोर उभा आहे, एकही मुलगा आणि मुलगी उभा राहायला तयार नाही. का? त्यांना वाटायचंच नाही की मी टीचर आहे म्हणून, अशा पद्धतीने. पण एवढं असं होतं की जवळपास 3-4 वर्ष आय वॉज जस्ट लाईक अ कॉमेडी पर्सन. आय यूज टू मेक स्टुडंट्स लाफ लाईक एनिथिंग. पण त्यानंतर आहे ना, स्लोली माझ्यामध्ये काहीतरी असे बदल झाले. बदल झाल्यानंतर आई बिकेम ठीक है, अरे भाई इतना भी नहीं होता है. क्योंकि बाद में मैंने ऐसा देखा की जे स्टुडंट आहेत ना आपले, ते क्लासचं कंटेंट जे आहे ते तिला सोडून जोक्स ध्यानात ठेवायचे. ते जोक्स स्लोली बंद करून टाकले. त्याच्यानंतर काही काही असे स्टुडंट असायचे, इव्हन गर्ल्स, ते फक्त बायोलॉजीचाच क्लास अटेंड करायचे. का? कारण बाकीच्या क्लासमध्ये त्यांना भेटत नव्हतं ना, काय म्हणतात त्याला, ते जोक्स वगैरे असायचे त्यांना भेटायचे नाही, तर ते यायचे क्लासमध्ये. त्यानंतर स्लोली
लिटल बाय लिटल ट्रान्सफॉर्मेशन झालं. ठीक आहे. तर आपण अमायनो ऍसिड बद्दल आपण डिस्कशन करत होतो. आता त्याच्यानंतर इकडे या, नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड कडे या. ठीक आहे, नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. आता नॉन एसेन्शियल अमायनो ऍसिड जे आहेत ना, त्याच्यामध्ये ए 3 वेळेस आलेला आहे. टी आलेला आहे, पी आलेला आहे, ग्लायसिन, ग्लुटामाइन, ग्लुटॅमिक ऍसिड. हे बघा, हे कसं आहे माहिती का, याला तुम्ही ट्रिक वाईजच ध्यानात ठेवा. ऐका तुम्ही तुम्ही इथं बघा, वरती 3 वेळेस ट्रिपल ए आहे, खाली 3 वेळेस ट्रिपल जी आहे, आणि मध्ये आहे सिस्टीन, सेरिन, टायरोसिन, प्रोलिन असं आहे. आता मी याला सिंक करतो, नंतर मी तुमच्याकडून सिंगिंग करून घेणार आहे. ठीक आहे. आजच्या क्लासमध्ये तुम्ही काही शिकले नाही शिकले मला माहिती नाही, पण आजच्या क्लासमध्ये तुम्ही सिंगिंग करायची. ठीक आहे. अगोदर गौरी म्हणेल, नंतर तेजल म्हणेल. सो बी रेडी. अगोदर मी म्हणणार, फिर आप मेरे मेरे पीछे पीछे गाने का. पहला नंबर मेरा, दूसरा नंबर गौरी का, तीसरा नंबर तेजल का, फिर मेरा, फिर एक बार गौरी का टर्न आएगा, फिर एक बार तेजल का टर्न आएगा. तो ऐसे करके करके जाना है. ठीक है. अभी मैं गाऊंगा, गौरी बी रेडी. ठीक है. ट्यून वगैरह सब ऐसा ही होना चाहिए जैसा मैं बोलूंगा. Alanine, asparagine, aspartic acid, cysteine, serine, tyrosine, proline, glycine, glutamine, glutamic acid, cysteine, serine, tyrosine, proline, alanine, asparagine, aspartic acid, cysteine, serine, tyrosine, proline, ग्लायसिन, ग्लुटामाइन, ग्लुटामिक ऍसिड, सिस्टीन, सेरिन, टायरोसिन, प्रोलिन. गौरी, कळलं? Yes, sir. ओके. ओके, स्टार्ट. Singing terrible आहे, sir. हा हा, चालेल. सिंगिंग. Alanine, asparagine, aspartic acid, cysteine, serine, tyrosine, proline, glycine, glutamine, glutamic acid, cysteine, serine, tyrosine, proline. वाव, व्हेरी गुड. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. गौरीसाठी व्हेरी नाईस. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एकदम परफेक्ट सिंगिंग झालेली आहे गौरीची. आणि तिथं आल्यानंतर गौरी तुला काहीतरी गिफ्ट देईल. सपोज इन केस इफ आय कम टू लोनी. ओके तेजल, नाव इट इज युअर टर्न. सर मला सिंगिंग नाही येत. ते तर मला पण येत नव्हती. पण आता स्टुडंट साठी सिंगिंग करावं लागते माहिती. ओके, स्टार्ट. मला पण नाही येत सिंगिंग. सर मी बोलून दाखवते सर, मला सिंगिंग नाही जमणार. नाही, सिंगिंगच करायची, नाही तर क्लास खतम. बोला. Alanine, asparagine, aspartic acid, cysteine, serine, tyrosine, proline, glycine, glutamine, glutamic acid, cysteine, serine, tyrosine, proline. सर मला नाही येत सिंगिंग. ठीक आहे, मग सिंगिंग शिकावं लागेल तुला. ठीक आहे. बायोलॉजीच्या क्लासमध्ये अजून आहे ना, आपले 25 सॉन्ग बाकी आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या चॅप्टर्स मध्ये. यातलं एक सॉन्ग झालं. ठीक आहे. ओके, सो यामध्ये बघा, इथं टायरोसिन आहे, राईट. सो हिअर टायरोसिन इज देअर. तुम्ही इथं पाहू शकताय, आपल्या इथं टायरोसिन होतं का, टी होता, पण इथं TRY, ट्रिप्टोफॅन. इथं टी होता, पण इथं आहे TH309. याच्यावरून तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. तिथे बघा, मॉल मध्ये इथं आपला ए होता. ए ए काय होता बरं? ए होता आर्जिनाइन. ए काय होता? आर्जिनाइन होता. आणि इथं तुम्ही पाहू शकताय, ॲलेनाइन, ॲस्पराजाइन, ॲस्पार्टिक ऍसिड. हे ध्यानात ठेवायचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की सॉन्ग ध्यानात ठेवतो. ॲलेनाइन, ॲस्पराजाइन, ॲस्पार्टिक ऍसिड. नंतर खाली पण बघा, ॲलेनाइनच्या जस्ट खाली मी टाकलं ग्लायसिन, ॲस्पराजाइनच्या जस्ट खाली मी टाकलं ग्लुटामाइन, ॲस्पार्टिक ऍसिडच्या जस्ट खाली मी टाकलं ग्लुटामिक ऍसिड. तर हे जे आहेत, जाणून बुजून मी तुम्हाला हे PDF शेअर करतो. तर तुम्ही हा जो आहे ना, ही ट्रिक तुम्ही व्यवस्थित ध्यानात ठेवा. ही तुम्ही ध्यानात ठेवा.
ऍट एनी कॉस्ट. हे तुम्ही ध्यानात ठेवा 10. बाकीचे हे 10 ध्यानात नाही राहिले तरी चालेल. पण जर सॉन्ग जर ध्यानात असेल ना, alanine, asparagine, aspartic acid, cysteine, serine, tyrosine, proline, glycine, glutamine, glutamic acid. जर ट्रिक जर पाठ असेल ना, 1 सेकंद नाही लागत सगळ्या गोष्टीचा आन्सर द्या. कारण हे ट्रिक म्हणायला एकदम सोपी. म्हणजे इतकं फास्ट बोलू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल बघा, alanine, asparagine, aspartic acid, cysteine, serine, tyrosine, proline, glycine, glutamine, glutamic acid. एकदम सिम्पल, एकदम फास्ट म्हणू शकतो. त्यामुळे काही अवघड नाही, काहीच अवघड नाही. नथिंग इज डिफिकल्ट. एक टीचर होते माझे. टीचरने मला एक वर्ड सांगितलं. खूप हार्डवर्किंग होते. मी जेव्हा ना 4th स्टँडर्ड मध्ये होतो ना, 4th स्टँडर्ड मध्ये, तर ऍक्च्युली मी 3rd स्टँडर्ड मध्ये होतो. माझी सिस्टरची होती, ती 4th स्टँडर्ड मध्ये असायची. त्यावेळेस आहे ना आमची प्रिलिमिनरी स्कूल असायची, जी प्राथमिक शाळा असं, तर जिल्हा परिषदची शाळा असायची. शिक्षक एकच शिक्षक असायचा. ओनली वन टीचर फ्रॉम 1st स्टँडर्ड टू 4th स्टँडर्ड. तर मला पंडित सर होते. पंडित सर, ते पंडित सर जे होते ना, ते इतकी केअर करायचे, इतकी काळजी घ्यायचे, फार म्हणजे जीवापाड काळजी घ्यायची एखाद्या विद्यार्थ्याची. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, की एक तर झालं काय, की 3rd स्टँडर्डला असताना मी आणि माझी सिस्टर, आम्ही दोघांनी काय केलं असं ठरवलं. आम्ही काय केलं, घरातून निघालो. ठीक आहे, घरातून असं बाहेर निघालो रोडवरती. ठीक आहे, रोडवरती आम्ही जात होतो. आणि सपोज फॉर एक्झाम्पल इकडे स्कूल आहे, इकडे हे असं स्कूल आहे, असं स्कूल आहे. ठीक आहे, स्कूल इकडे जात होतो. तिथे ना एक झाड असायचं खूप मोठं रस्त्यावरती. कवठीचं झाड असायचं, असे कवठे यायचे कवठे. मग मी आणि सिस्टरनी काय केलं, ठरवलं की आपण काय करायचं, शाळेत जायचं नाटक करायचं, घरातून बाहेर निघायचं, झाडाखाली मस्त थांबायचं आणि स्कूलला जायचंच नाही. कसं काय प्लॅनिंग चांगली आहे ना? तर मग आम्ही असंच काय केलं माहिती आहे, 1 डे, 2 डे, 3 डे, 4 डे, 5 डे, 6 डे, 7 डे आमचा नाद करायचा नाही, मी आणि माझी सिस्टर. तर मग आम्ही दोघं असंच येतो. कधी कधी काय करायचं माहिती का, इथून एक रस्ता जायचा आणि इथे ना चुलत्यांचं घर असायचं असं. तिथं चुलत बहीण असायची, ती घरीच असायची. 12th नंतर ती शिकली नाही जास्त. आम्ही काय करायचो, इथून असं शॉर्ट मारायचो, शॉर्टकट इथं जायचो. मस्त आम्ही ते चांफुल्या खेळायचो. ते चांफुल्याचं तुम्हाला माहिती नाही, ते असं असतं इथं, असे 5 घर करायचे असे, 1 2 3 4. इकडं असं असं करायचं. तुम्ही खेळलेत का रे कधी हे असं? त्याच्यावर येस सर. तर हो मग सर. आम्ही तसं एकदम बिनधास्त खेळत बसायचो. पंडित सर काय आले माहिती आहे? 8व्या दिवशी पंडित सर गाडीवरती, ती गाडीचं हे बघा, हे पुढचं चाक, हे मागचं चाक, गाडीवरती असे पंडित सर बसेल. गाडीवरती पंडित सर आले. आणि आम्ही काय करायचं म्हणजे, आम्ही रस्त्याने इथपर्यंत आलो होतो असं कवठीच्या झाडापर्यंत. त्याच्या अगोदर इथे एक पेप्सीवाला भेटला. त्या पेप्सीवाल्यामध्ये का, अशी एवढी मोठी पेप्सी असायची, केवढी, एवढी मोठी पेप्सी, म्हणजे पार हाता एवढी एवढी लांब पेप्सी असायची. म्हणजे आता 3री 4थीला, म्हणजे किती वर्ष झाली, 2006 ची गोष्ट आहे, 2006-7 ची गोष्ट आहे. ठीक आहे, त्यावेळेस ही पेप्सी भेटायची एवढी मोठी, पण 0.5 रुपीजला, म्हणजे 50 पैशाला भेटायची. आणि आमच्याकडे ते 50 पैसे असायचे. आणि 25 पैशाचं पण भेटायचं, 25 पैशाची छोटी भेटायची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 8ने आणि 4ने असे पेप्सी वगैरे भेटे. नंतर भेटले ना पंडित सर मध्ये डायरेक्ट रस्त्यावरती. ते म्हणे, काय करताय रे तुम्ही? काही नाही काही नाही सर, आम्ही येतच होतो. आम्ही स्कूलमध्ये येतच होतो, तर तुम्ही भेटले. त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी गाडीवरती बसवलं, घरी घेऊन गेले, घरच्यांचे फटके खाल्ले, पंडित सरचे फटके खाल्ले. त्यानंतर मग एक दिवस कॉलेज कधी बुडवलं नाही असं. तर सांगण्याचा दृष्टिकोन काय होता, की पंडित सर जे होते, ठीक आहे, पंडित सर, त्यांनी इतके चांगले चांगले संस्कार दिले. तर त्यांनी एक वर्ड सांगितलं होतं 4th स्टँडर्ड मध्ये असताना. त्यांनी एक वर्ड सांगितलं होतं. तो वर्ड मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ध्यानात ठेवा. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल इज द वर्ड इन फुल्स डिक्शनरी. Impossible is the words in Fool's Dictionary. Impossible is the word in Fool's Dictionary.
ऍक्च्युली माहिती आहे ना, अशा गोष्टी एक्झिस्ट करतात. मी अशी खूप उदाहरणं पाहिले, ज्यांची परिस्थिती नसताना देखील त्यांनी काहीतरी गोष्टी शक्य करून दाखवल्या. So therefore, remember this word. If you wanted to remember whole biology book, you can. If you wanted to get 760 out of 720 out of 720, you can. कळलं का? तर हे वर्ड तुम्ही ध्यानात ठेवा. Yes. So now we will move to our next point here. आता इथे बघा, नेक्स्ट पॉइंट आपला आहे ना, नेक्स्ट पॉइंट इज ऑफ स्वीटर आयन. नेक्स्ट पॉइंट आपण स्टडी करणार आहे ऑफ स्वीटर आयन. ठीक, नंतर एनसीईआरटी रेडी. आता इथे बघा, जसं आपण पाहिलं, अमायनो ऍसिड आहे. अमायनो ऍसिड मध्ये एक आहे ऍसिडिक ग्रुप, एक आहे अमायनो ग्रुप. आता मी तुम्हाला काही ऍसिडिक ग्रुपच्या प्रॉपर्टीज सांगतो आणि अमायनो ग्रुपच्या पण प्रॉपर्टी सांगतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, हे आहे प्युअर वॉटर. दिस इज प्युअर वॉटर. त्याच्यामध्ये प्युअर वॉटर आहे. ठीक आहे, बघा बरं का, आता व्यवस्थित होते. प्युअर वॉटर. So now I thought, okay, let's put this amino acid into this pure water. ठीक आहे. मी काय केलं, या अमायनो ऍसिडला इथून उचललं आणि या प्युअर वॉटर मध्ये टाकलं. त्यावेळेस होतं काय, मी तुम्हाला सांगतो बरं का, व्यवस्थित ऐका. ऍट दॅट पॉइंट व्हॉट हॅपन्स, तो ऍसिडिक ग्रुप आहे ना, तो विचार करतो, अरे मेरा जन्म तो एसिड बनाने के लिए हुआ है. मैं इस प्योर वाटर को अगर एसिडिक नहीं बनाऊंगा तो मेरा एसिडिक ग्रुप नाम जो है वो गलत हो जाएगा. ओके, फिर क्या करेगा तो, क्या करेगा मतलब क्या करेगा, मैं क्या करूंगा, ये जो मेरे पास H है उसको मैं पानी में मिक्स कर दूंगा. कर ले भाई, कर ले, तेरा जन्म इसलिए तो हुआ है ना, कर ले तू. तो फिर एसिडिक ग्रुप क्या करता है, H प्लस आयन जो है इसमें रिलीज कर देता है. ये सारी चीजें इसके अंदर हो रही है. ये फ्लास्क के अंदर है, बिकर के अंदर ये सब चीजें हो रही है. ओके, तो फिर H प्लस डोनेट करने के बाद खाली क्या बचा, COO, क्योंकि H प्लस दिया है तो इधर आया माइनस चार्ज. ऐसा हुआ. तो फिर बेसिक ग्रुप क्या बोला, तो यहाँ पे अगर एक H प्लस ऐड किया तो मतलब इसने प्योर वाटर को क्या किया, स्लाइटली एसिडिक किया. क्या किया, स्लाइटली एसिडिक किया. मुझे बताओ, अगर मेरे पास पीएच स्केल है, पीएच स्केल कहाँ से स्टार्ट होती है, कहाँ पे खत्म होती है गौरी? 0 to 14. हाँ, 0 to पेज. और कौन सा ऐसा पॉइंट है, कौन सा ऐसा नंबर है जहाँ पे सॉल्यूशन हमारा न्यूट्रल रहता है? 7. 7. सर वॉइस नहीं आते. आवाज आ रहा है क्या? क्लियर नहीं है सर. जस्ट सेकंड.
तर आवाज येतोय का पेजवर? येस सर, आता येतोय. क्लिअर नसेल येत ना? Clear येतोय सर आता. येतोय ना? ते ना नगर परिषदेची त्याचा निकाल लागला आणि माझं घर जिथे आहे ना, कोण मंदिर आहे, त्यामुळे सगळ्या सभा तिथंच भरतात. सगळं पॅन्ट सगळे डीजे तिथे फुल नॉईज पोल्युशन. ओके, सो नाव कमिंग बॅक टू द पॉइंट. मला सांगा की ज्यावेळेस हा अमिनो ऍसिड ह्या वॉटरमध्ये आपण टाकू, त्यावेळेस या ऍसिडिक ग्रुपने काय केलं असेल बरं? स्लाइटली, हे बघा, स्लाइटली पीएच काय केला असणार आहे? कमी केला. कारण की याने काय रिलीज केला ऍसिडिक ग्रुपने? H+ रिलीज केला. बरोबर आहे का? मला सांगा 0 to 7 म्हणजे काय? द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इज, जेवढं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन जास्त असेल तेवढा आपला पीएच काय होत जातो? कमी कमी कमी. आणि जेवढं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- जास्त असतंय तसं तसं आपला पीएच वाढत जातो. हे माहिती सगळ्यांना? हो सर. दोघींना पण माहिती आहे? हो सर. आता बघा, मग एक H+ रिलीज झाल्यामुळं आपलं सोल्युशन जे आहे, वॉटर जे आहे, ते कसं झालं असेल बरं? सांगा बरं. तर स्लाइटली अल्कलाईन झाला असेल का नसेल? येस. गौरी, एक H+ जर रिलीज झाला तर आपला पीएच 7 पेक्षा थोडा कमी होईल का नाही होणार? येस सर. मग आता बेसिक ग्रुप कडे. बेसिक ग्रुप काय म्हणतो? अरे तूने तो तेरा काम कर दिया भाई, लेकिन मेरा भी कुछ वजूद है. मैंने भी किसी लिए तो जन्म लिया है. मैंने जन्म लिया है अगर कहीं पे अगर एसिडिक सॉल्यूशन है, उसको बेसिक में कन्वर्ट करने का काम मेरा है, इसलिए तो मेरा नाम बेसिक है. तो मैं क्या करता हूँ, अगर वाटर में अगर कुछ एक्सेस H+ रहेंगे, H+ अगर रहेंगे, तो मैं क्या करूंगा? H+ ले लूंगा. H+ ले लूंगा. तो इसलिए देखो, पहले NH2 था, अभी क्या हुआ? NH3 हुआ. H+ का चार्ज भी इसके ऊपर आया, H+. तो फिर अभी क्या हुआ? फिर आप यहाँ पे देख सकते हो, ना पीएच घटा ना पीएच बढ़ा, ना पीएच घटा ना पीएच बढ़ा. क्या हुआ फिर? आप देखो, एक ऐसा पॉइंट आया, एक ऐसा पीएच आया जिस पीएच के ऊपर, देखो बरा, देखना, जिस पीएच के ऊपर, जिस पीएच के ऊपर COOH के ऊपर नेगेटिव चार्ज आया, मतलब एसिडिक ग्रुप के ऊपर नेगेटिव चार्ज आया, और अमाइनो ग्रुप के ऊपर पॉजिटिव चार्ज आया. देखो, ऐसा पीएच जिस पीएच में अमाइनो ग्रुप के ऊपर पॉजिटिव चार्ज आया, एसिडिक ग्रुप के ऊपर नेगेटिव चार्ज चार्ज आया, ऐसे पीएच को हम कहते हैं आइसो इलेक्ट्रिक. आइसो इलेक्ट्रिक. ऐसे पीएच को हम क्या कहते हैं? आइसो इलेक्ट्रिक पॉइंट कहते हैं. अभी ये केस में आइसो इलेक्ट्रिक पॉइंट कितने है हमारा? 7 है. समझ में आया? यस. येस सर. येस सर. अभी मुझे बताओ, ये जो अमीनो एसिड के ऊपर आप देख सकते हो, जितना नेगेटिव चार्ज है उतना पॉजिटिव चार्ज है, जितना नेगेटिव चार्ज है उतना पॉजिटिव चार्ज है. तो फिर ऐसे फॉर्म ऑफ अमीनो एसिड को हम कहते हैं स्वीटर आयोनिक फॉर्म. इसे फॉर्म को हम क्या कहते हैं? स्वीटर आयोनिक फॉर्म कहते हैं. क्लियर झालं तुम्हाला? स्वीटर आयोनिक फॉर्म म्हणजे हो अमीनो सर. एसिडचा असा फॉर्म ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण असेल आणि निगेटिव्ह चार्ज पण. पेजवर क्लिअर? हो सर. आता बघा इथे थोडस जस्ट आपण आता थोडस पुढे अजून आपण स्टडी करा. आता बघा इथे बघा, आपला आपण काय केलं इथे बघा, जसं जसं आपण पुढे जाऊ
इथे बेसिक मीडियम आहे, इकडे गेलं तर ऍसिडिक मीडियम आहे. इथे बघा, इथे ना कन्फ्युजन होऊ देऊ नका. तुमच्याकडे कोणताही कंपाऊंड आहे, सपोज तुमच्याकडे एक अमायनो ग्रुप आहे, अमायनो ग्रुप आहे तुमच्याकडे. त्या अमायनो ग्रुप मध्ये बघा, आपला अमायनो ऍसिड जो आहे, अमायनो ऍसिड आहे. त्या अमायनो ऍसिड मध्ये तुम्ही बघा, जर आपण हायर पीएच कडे जर गेलो, हायर पीएच कडे, त्यावेळेस हायर पीएच कडे गेल्यानंतर अमायनो ऍसिड काय बरं डोक्यात ठेवेल? अमायनो ऍसिड म्हणेल की मला काय करायचंय, आता सोल्युशनला ऍसिडिक करायचं, ऍसिडिक करायचं, ऍसिडिक करायचं. त्यावेळेस काय करेल, COOH जो असतो ना, COOH काय करतो, त्याचा H+ आयन जो आहे रिलीज करतो. रिलीज केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय, आता मला सांगा, आपला पीएच ऑलरेडी कसा आहे, हायर आहे. हायर म्हटल्यानंतर त्या वॉटर मध्ये काय ऑलरेडी असणार आहे, OH- असणार आहे. आणि COOH ने काय रिलीज केलं, H+ रिलीज केला. H+ रिलीज केला, ऑलरेडी OH होता, OH- प्लस H+ काय तयार होईल, बोला. H2O. वॉटर. यस. मग मला सांगा, त्यावेळेस याचा जो एच होता तो एच इकडं जाऊन याच्यासोबत बाइंड होऊन असं बनलं का, काही बनलं का? नो नाही बनलं. सर. कसं काय बनेल? कळलं का? मग तुम्ही पाहू शकताय, ह्या अमायनो ऍसिडचा हा पीएच जो आहे तो त्याचा आयसो इलेक्ट्रिक पॉइंट नव्हता. ठीक आहे. मग आता बघा बरं का, तुम्ही असं ध्यानात ठेवायचं, असं स्टडी व्यवस्थित करायचा. जर भले हायर पीएच असेल, त्या हायर पीएच ला काय होईल, इथला एच रिलीज झाला तर तो एच काय करेल, सोल्युशनच्या OH- सोबत ऍड होऊन वॉटर बनवेल. मग इथं काही चार्ज राहणार नाही. त्यावेळेस तुम्ही पाहू शकताय, याच्यावरती याच्यावरती फक्त निगेटिव्ह चार्ज राहील, एनआयन. इकडे गेले तुम्ही लो पीएच कडे गेले, लो पीएच कडे गेल्यानंतर काय होईल, ऑलरेडी इकडे H+, जास्त. NH2 ने काय केलं, त्याचं त्याचं काम केलं. NH2 म्हणे चला जेवढा घेता येईल तेवढा H+ घेऊ, त्याने घेतला, त्याच्यावरती कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह. COOH काय म्हणतोय, मला सोल्युशनला ऍसिडिक करायचं, मग तो म्हणतो ऑलरेडी ऍसिडिक आहे, मग H+ रिलीज करून काय फायदा. मग तो H+ रिलीज करत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय, जर पीएच जर कमी केला तर अमायनो ऍसिड वरती कोणता चार्ज येऊ राहिला, पॉझिटिव्ह. जर पीएच जर वाढवला तर अमायनो ऍसिड वरती कोणता चार्ज येऊ राहिला, एनायन, निगेटिव्ह चार्ज होतोय. पण एक वेळेस असं येऊ शकतो, एक पॉइंट असं येऊ शकतो, एक पीएच असं येऊ शकतो, ज्या पीएच ला अमायनो ऍसिड वरती जेवढा निगेटिव्ह चार्ज आहे तेवढा पॉझिटिव्ह चार्ज येऊ शकतो. त्या अमायनो ऍसिडच्या फॉर्मला आपण म्हणतो स्वेटर आयोनिक फॉर्म, त्याला म्हणतात स्वेटर आयन, जेव्हा दोन्ही पण चार्ज प्रेझेंट आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे का दोघाला, पण सांगा बरं. हो सर. येस सर. जर आपण है ना, जर आपण काय मूव टुवर्ड्स कॅथोड, तर निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. कॅथोड जो असतोय त्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय, कॅथोड वरती कोणता चार्ज अट्रॅक्ट केला जातो, कॅथोड वरती कोणता चार्ज अट्रॅक्ट केला जातो, निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट केला जातो ना. आणि एनोड निगेटिव्ह. वरती, यस, एनोड वरती कोणता चार्ज असतोय, पॉझिटिव्ह चार्ज वाले जे आहेत ते अट्रॅक्ट केले जातात. ठीक आहे, याचं काही घेण्यात येणार नाही आपल्याला, फक्त हे तुम्ही ध्यानात ठेवा. आता मी तुमच्यासाठी एकच एक्झाम्पल दाखवलं इथं, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक COOH होता आणि एक NH2 होता. कधी कधी काही काही असे पण अमायनो ऍसिड आहेत त्याच्यामध्ये हा जो R आहे ना, या R मध्ये असं असू शकतं की इथं आणखी सपोज एक NH2 आला, त्यावेळेस त्याचा आयसो इलेक्ट्रिक पॉइंट वेगळा असेल, किंवा इथं जर आणखी COOH आला, त्याचा आयसो इलेक्ट्रिक पॉइंट वेगळा असेल. तर मग असं प्रत्येक वेळेस नका म्हणू की पीएच जर 7 असेल तर त्याचा आयसो इलेक्ट्रिक पॉइंट आपल्याला भेटणार नाही. जसं कंपाऊंड असेल तसं आयसो इलेक्ट्रिक पॉइंट बदलून जाईल. कळलं का पॉइंट तुम्हाला? येस सर. येस. आता आहे ना, इथे बघा व्यवस्थित. ठीक आहे, याची काही गरज नाही आहे. आता इथे बघा व्यवस्थित रित्या. ठीक आहे, इथे बघा की अमायनो ऍसिड, इथे मी एक स्ट्रक्चर ड्रॉ केलं. इथे बघा आपला C, त्याच्यानंतर H, त्याच्यानंतर R, NH2 इथं. त्याच्यानंतर हा आहे COOH. हे अमायनो ऍसिड दिसलं सगळ्यांना, हा एक अमायनो ऍसिड आहे गौरी. येस सर. ओके.
आता हा दुसरा अमायनो ऍसिड आहे, ठीक आहे. हा NH2, हा COOH, हा H, हा R. हा झाला अमायनो ऍसिड सेकंड, हा झाला अमायनो ऍसिड फर्स्ट. आता आपल्याला काय करायचं, यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन करायचं. या दोघांना आपल्याला जॉईन करायचं, जॉईन. तर जेव्हा आपण यांना जॉईन करतो ना, त्यावेळेस होतं काय मी ते तुम्हाला सांगतो. त्यावेळेस हा जो C O आहे, याचा जो OH असतो आणि ह्या NH2 चा हा जो H असतो, हे दोघं पण काय करतात, एकमेकांसोबत जॉईन होऊन वॉटर रिलीज करतात, वॉटर. मग इथं बॉन्ड कोणता बनतो, इथं बघा, हे जर केलं, हा जर केलं, हे जर केलं, तर इथे एक असा बॉन्ड तयार होतो बघा, C OONH, म्हणजे CONH. हा जो दिसतोय तुम्हाला CONH, हा जो बॉन्ड आहे, ह्या बॉन्डला म्हटलं तर पेप्टाइड बॉन्ड. कोणता बॉन्ड? पेप्टाइड पेप्टाइड बॉन्ड. बॉन्ड. येस, व्हेरी गुड. पेप्टाइड बॉन्ड जेव्हा बनतो त्यावेळेस वॉटर रिलीज केलं जातं. आता व्यवस्थित बघा बरं. आता मला सांगा, हा होता एक अमायनो ऍसिड, हा होता एक अमायनो ऍसिड, म्हणजे टोटल किती अमायनो ऍसिड झाले? 2. टोटल किती अमायनो ऍसिड झाले? 2. त्याला मी म्हणणार डाय. या 2 अमायनो ऍसिड मध्ये कोणता बॉन्ड बनला? पेप्टाइड. त्याच्यामुळे मी याला काय म्हणतो? डायपेप्टाइड. जर तुम्हाला जर विचारलं कोणी डायपेप्टाइड म्हणजे काय, तुम्हाला सांगायचं इट इज अ स्ट्रक्चर फॉर्म्ड बाय जॉइनिंग ऑफ 2 अमायनो ऍसिड. कळलं सगळ्यांना? येस Yes, sir. सर. ओके. CONH मध्ये काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? CONH. बॉन्ड फॉर्मेशन मध्ये काय रिलीज केलं जातं? येस, बॉन्ड फॉर्मेशन मध्ये काय रिलीज केलं जातं? एनर्जी. ओके, एनर्जी. आणखी बॉन्ड फॉर्मेशन मध्ये वॉटर जे आहे ते इथं जे आहे आपण रिलीज करतो, ठीक आहे. ओके, इथे बघा, पेप्टाइड बॉन्डला दुसरं नाव आहे अमाइड बॉन्ड, ठीक आहे. कधी कधी तुम्हाला वेगवेगळ्या केमिस्ट्रीमध्ये तुम्ही पाहत असताल. आता इथे बघा, असं कोणता एन्झाईम आहे जो अमायनो ऍसिडला जॉईन करतो? त्या एन्झाईमचं नाव काय आहे? त्या एन्झाईमचं नाव आहे पेप्टिडाइल ट्रान्सफरेज एन्झाईम. जेव्हा आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स चॅप्टर स्टडी करणार, त्याच्यामध्ये आपण पाहणार की जो रायबोझोम असतो 60S वाला, ठीक आहे, जो लार्जर सब युनिट ऑफ रायबोझोम असतो इन 80S टाइप ऑफ रायबोझोम, त्याच्यामध्ये आपण इथं पाहू शकतोय 28S rRNA असतो. तो 28S rRNA जो असतो त्यालाच आपण काय म्हणतो? पेप्टिडाइल ट्रान्सफरेज एन्झाईम म्हणतो. तो एन्झाईम काय करतो? अमायनो ऍसिड मध्ये बॉन्ड बनवण्याचं काम करत असतो, ठीक आहे. हे मी तुम्हाला हायर लेवल आहे, हे मी तुम्हाला या चॅप्टर मध्ये एक्सप्लेन करेल. आता इथे बघा, प्रॉपर्टी ऑफ प्रोटीन कशा कशावरती डिपेंड आहे? पहिली गोष्ट अमायनो ऍसिडच्या सिक्वेन्स वरती. सेकंड, प्रोटीनचा मॉलिक्यूल कोणत्या कॉन्फिगरेशन मध्ये प्रेझेंट आहे? प्रोटीनचे कॉन्फिगरेशन असतात 1D, 2D, 3D, 4D एक्सेट्रा. हे मी तुम्हाला तिन्ही चारही पण गोष्टी सांगणार आहे.